हे दोघं काय प्लॅन बनवून चालवायला लागलेत का काय माहीत. आता फक्त राहिलंय 40 किलोमीटर आमचं डेस्टिनेशन. आता आम्ही जवळजवळ आलो तो संभाजीनगरच्या. संभाजीनगर फक्त आता 78 किलोमीटर राहिलंय आणि मागं खूप चांगला सनराईज व्हायला लागलाय. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. आणि मी सकाळीचे वाजले तर 5 आणि मी आपल्या महाराजांच्या पुतळ्यापाशी आणि मला जायचं आहे संभाजीनगरला. तर माझा मित्र एक आहे, माझा पार्टनर, आणि आम्हाला जायचं आहे 12th ज्योतिर्लिंगला, म्हणजे त्याचं नाव आहे कृष्णेश्वर. तर जर्नी खूप लांब आहे. ही 300 किलोमीटरची राईड असणार आहे, जाऊन येणं 300+ जाईन. तर मी बघूत एस्टिमेट मला टाईम किती लागतो. आणि नॉनस्टॉप नसणार आहे, येताना तरी नॉनस्टॉप होईन, पण जाताना जर माझी फर्स्ट टाईम आहे तर मी नॉनस्टॉप नाही करणार. तर पहिल्यांदा आपलं सेटअप करून घेऊ, माउंटिंग ते करून घेऊ कॅमेरा. तर अशा प्रकारे लाईनअप आहे. हे आहे TVS स्टार सिटी 110 आणि हे TVS रायडर आहे 125. तर आपल्याला जायचं आहे 150 किलोमीटर जायचं, 150 किलोमीटर यायचे, म्हणजे ओव्हरऑल 300 किलोमीटरचे होणार आहे. आणि आम्ही सध्या आहेत बीड बस स्टँड येथे. तर तांगडे सर गेट रेडी व्हायला लागलेत. लेट्स राईड बिगिन ब्रो. आता येणार राईडमध्ये मजा. चला, मॅप लावला आहे. रिचिंग टाईम दाखवतं आहे आपल्याला 2 घंटे 32 मिनिट, म्हणजे 2.5 घंट्याचा रूट दाखवत आहे. चला तर मग आता निघू. पेट्रोल फुल करायचं आहे पहिल्यांदी. 8:20 AM आपण तिथं पोहोचतो. तर आता एक बार पेट्रोल टाकून घेऊत. जिरवाडीमध्ये आलो तर आपण. महालक्ष्मी चौकीत आहे आणि आता डायरेक्ट जाऊत NH52 वरती. आता होईन खरी, आता येईन रस्त्यात खरी मजा, पण चला आता डायरेक्ट जाऊ. आता आलाय सुपर फास्ट रस्ता NH52. आम्ही सध्या क्रॉस करतो, आपलं नामलगाव क्रॉस केलं आहे. तुम्हाला सनराईज झाल्याशिवाय काही दाखविता येणार नाही, म्हणून मला तर वाटतं आता बंद करावं आणि जेव्हा सनराईज होईल तेव्हाच ओपन करू आपण. बघूत आता किती वेळ लागतो सनराईजला. मला तर वाटतं एवढ्या पेट्रोलमध्ये मी जाऊन येईन, कारण की गाडी ऑलमोस्ट फुल झाली. ओव्हरटेक करना पडेगा. आजकाल आपली गाडी 100 तर टच करायला लागली. पण 100 घेतली तर मला ॲव्हरेज खूप कमी देणार आहे. पण आपण ॲव्हरेज के पीछे नाही, रेंज के पीछे भागेंगे. इथं जरा सिटी आल्यामुळे जरा दमन चलूत. छत्रपती संभाजीनगर 93 किलोमीटर्स, म्हणजे आम्ही 30 किलोमीटर कवर केलेत आत्तापर्यंत, 30 किलोमीटरच्या आसपास. सध्या आम्ही आता गडीला ओव्हरटेक करायला लागलो. गडीच्या वरून चाललो फ्लायओव्हरहून. तर ह्या शॉपचं एक कांड आहे, ते म्हणजे तांगडे सरने काहीतरी घोटाळा केला. त्यामध्ये त्यांनी माझं एक घेतलं, त्यांचं एक मला दिलं. इथं चिटिंग हो गई फिर. मला आत्ताच आपली डेस्टिनेशन दिसली, ती म्हणजे छत्रपती संभाजीनगर, शहागड सरळ. पुढं कसं वाटतं, एक ह्याच्यावानी कॅमेरा दिसतं की नाही काय माहीत, पण एक अलगच वाटायला लागलं आहे. पुढं इल्युजन तयार झाले. स्लो ट्रकसाठी एक अलगच लेन पाहिजे, कारण की हे स्लो ट्रक आपली पण स्पीड कमी करतात.
जालना 66 आणि उमापूर 25 इकडल्या साईडला, तलवाडा इकडल्या साईडला, आणि आपल्याला जायचं सरळ जालना रोडने. अर्धा 1 किलोमीटर असा खराब रस्ता होता, सिंगल लेन करून टाकला होता त्यांनी. आता येणार आहे गंगा नदी, त्यावरचा ब्रिज नदीवरचा. त्या लाईटिंग्स त्यावरच असणार आहेत. ही नदी गंगा. चला आता गंगा नदीला बाय बाय करून पुढच्या सफरसाठी. आता सगळं 8 सेट ओके. चला आता चल. आम्हाला एकच करायला लागणार आहे, ते म्हणजे लवकर निघायला लागणार आहे दिवस मावळता येताना, कारण की थंडी खूपच जास्त वाढते. आता हे गाव कोणचं आहे काय माहीत. शहागड, सॉरी शहागडला विसरलो मी. शहागड आहे. संभाजीनगर 76 किलोमीटर, पाचोड 26 आणि धुळे 270. हा रायडर चालतो ते चुकीचं आहे एक प्रकारे, कारण की त्या ट्रकने जर ब्रेक मारलं त्यांना काहीच करता येणार नाही. म्हणून ट्रकपासून आणि गाड्यांपासून कमीत कमी 50 फूटचं अंतर ठेवायला पाहिजे, म्हणजे आपली ब्रेकिंग तरी लागावं तेवढेच जण. इतक्या वेळ मी फक्त हेच गोष्टीचं हे करीत होतो की माझं हेल्मेट बरोबर नाही, माझी व्लॉग बरोबर सोय नाहीत. पण आता सगळं टॉप नॉचवर झालं आहे, काहीच अडचण नाही कोणत्याच गोष्टीची. तरी हो आवाज येतोच बारीक, कुठून येतोय काय माहीत. 41 किलोमीटर स्ट्रेट जायचं आहे. हे दोघं काय प्लॅन बनवून चालवायला लागलेत का काय माहीत. चुकून सुद्धा इकडल्या साईडने ओव्हरटेक करणार नाही. संभाजीनगर फक्त आता 78 किलोमीटर व्हायला आहे आणि मागं खूप चांगला सनराईज व्हायला लागला आहे. आता फक्त आपल्याला 80 किलोमीटर्स जायचं आहे, कारण तिथून पुढे पण 15 किलोमीटर नाही तर 30 किलोमीटर असं म्हणजे अजिंठा लेणी. पण आपल्याला पहिल्यांदा दौलताबादच्या किल्ल्यात जायचं आहे. तर भेटू आता डायरेक्ट गाडीवरती. थोडा ब्रेक घेतला होता 15 मिनिट, कारण की आम्ही 70 किलोमीटर नॉनस्टॉप केलं आहे. फक्त एका 2-3 जागेवर थांबलो होतो आम्ही, पण नॉनस्टॉपच केलं आहे. टोलगेट आल्यामुळे जरा कमीच स्पीडने चाललेलं चांगलं आहे. अजून एक टोलगेट आणि ते पण आम्हाला द्यायचं नाही, जे आम्हाला द्यायचं नाही. आता फक्त राहिलं आहे 40 किलोमीटर आमचं डेस्टिनेशन. आता आम्ही जवळजवळ आलो तो संभाजीनगरच्या. हा टोल प्लाझा आत्ता क्रॉस केला संभाजीनगरचा. आता काहीतरी खाऊत, कारण की खूप जास्त नॉनस्टॉप व्हायला लागले. फक्त एक ब्रेक घेतला होता, ते पण पेट्रोल पंपावरती. आता पहिल्यांदा काहीतरी खाऊत. जरी आपण संभाजीनगरच्या जवळून चालला असलो तरी पण आपल्याला संभाजीनगरला बायपास करूनच जायचं आहे, कारण की मध्ये जाऊन काय फायदाच नाही आपल्याला. मध्ये आपलं जायचं बी नाही काही. आय थिंक आता घाट रस्ता सुरू होईल एखाद्या वेळेस. हे डोंगर वाटते तसं काय रस्ता त्या डोंगरामध्ये चालला आहे, पण रस्ता इकडे चालला आहे. संभाजीनगरच्या इकडल्या रिजनमध्ये जरा हे वाटतं जास्त डोंगरात येत, कारण की मला आल्यापासून 3-4 डोंगर दिसले. आंबोडी काढल्या साईडला,
आत्ताशी आलं आहे अंबड. संभाजीनगर 33 किलोमीटर, एलोरा केव्स 63 किलोमीटर आणि धुळे 106 किलोमीटर. 33 किलोमीटर अजून संभाजीनगर सरळ. आपल्याला फक्त संभाजीनगरची मतलब आहे, दुसऱ्या रस्त्यांची मतलब नाहीत का. आणि पुन्हा आपल्याला आता टेकड्या दिसायला सुरुवात झालेली. संभाजीनगर 10 किलोमीटर आहे फक्त. तर स्वागत आहे तुमचं संभाजीनगरमध्ये. आता इकडून एक रस्ता होता आम्हाला जायला आणि सरळ एक आहे. तर आम्ही जाणार आहे सरळ. NH52 सोडायचंच नाही आम्हाला, कारण की हे ओळखीचा रस्ता आहे. NH52 सोडला तर लय अवघड होईल. आता दौलताबाद फक्त 35 किलोमीटर राहिले. दौलताबाद में आ रहा हूँ. देवगिरी किल्ला म्हणू शकतो आपण त्याला. फायनली 2 आवर्स 3 आवर्स लागले आपल्याला संभाजीनगरमध्ये यायला, कारण की आम्ही खूप रिलॅक्समध्ये आलोत. थांबत आलोत. ब्रेक खूप घेतले जास्त, पण आता जाताना ब्रेक नाही घेणार आपण. व्हॉट अ व्ह्यूज गाईज. पुढं काय झालेलं आहे, डोंगर कोरलेला आहे पुढं, तर त्याचं बी भारी दिसायला लागलं आहे ते. मला वाटतं आता जरा स्लो जावं, कारण की थोडं राहिलं डेस्टिनेशन. फक्त 13 किलोमीटर राहिले. 13 किलोमीटरसाठी फास्ट जाऊन काय फायदा नाही, स्लो गेलेलं परवडतं आहे. एक रेल्वेचा ब्रिज आहे वाटतं हा, वरून रेल्वे जात असन. भारी वाटतं आहे ते, पण वरून रेल्वे जाते ना, आपण खालून जायचं भारी. इकडे ही डोंगर रांग कशी दिसायला लागली डायरेक्ट. हे सगळ्यात मोठं आहे टॉप शिखर. उगं थोडं राहिले आता. काहीतरी काम सुरू आहे, मला वाटतं फ्लायओव्हरचं असं काम सुरू असेल, नाहीतर असं डायरेक्ट जायसाठी डायव्हर्जन. हा फ्लायओव्हर असू शकते. खालून एक रस्ता जात असेल आणि वरून हे असेल त्याच्या. साईडला रस्त्याचं काम सुरू आहे आणि इथे एवढा मोठा रस्त्यावर खड्डा आहे. वा. आपल्याला जायचं आहे सरळ. आपल्याला NH52 गेलेलं परवडतं आहे हमेशा. तर आपल्याला इथं आल्यावरती एक हे येईल ब्रिज. त्या ब्रिजनंतर इकडल्या साईडला जायचं, म्हणजे लेफ्ट साईडला जायचं, जेणेकरून आपण डायरेक्ट दौलताबादकडे जातो आणि मग खालूनच आपण वेरूळ अजिंठा लेणीला पण जातो. तर इथं आल्यावरती एक वरच्या फ्लायओव्हरच्या खालून जायचं आणि मग इकडे जायचं सरळ. आणि पुन्हा एक युटर्न सिटीकडे जायला लागतं थोडं. आपण थोडं सिटीमध्ये एंटर केल्यासारखं होईल आणि नंतर इथे एक चौक येईल, त्या चौकमधून इकडच्या साईडला जायचं. आणि हा रस्ता 2.5 किलोमीटर गेलं की आपलं दौलताबादचा किल्ला येईल. माहीत नाही आहे मॅप कुठून आणायला लागला आहे, पण लेफ्ट राईट करून पूर्ण थकवायचे कामं करायला लागले. बघूत आता कसं नेतो आहे मॅपच्या हिशोबाने जाऊ. तर इथं आल्यास एक दिसायला लागली त्याची कमान किल्ल्याची. इथं जर एंट्री असेल पहिल्यांदा किल्ल्यामध्ये. भारी दिसायला लागले हे. पूर्ण दगडाचं बनलेलं आहे हे. पहिलं बनलेलं असेल कोणी काम आहे. आणि ह्यातूनच रस्ता आहे. आता हे डायरेक्ट घेऊन जाईल आपल्याला किल्ल्याकडे. मध्ये जाऊन काय फायदाच नाही झाला. डबल इकडेच आणलं त्याने मॅपने. वेरूळ लेणी देवगिरी किल्ला इकडल्या साईडला. तर देवगिरी किल्ला थोडं जवळ राहिला आहे.
इंक्लुडेड आहे वाटतं. इथं शाळाच्या बसेस खूप आहेत. पार्किंग इकडल्या साईडला 2 व्हीलर 4 व्हीलर पार्किंग करू. मध्ये पार्क करेल मी. ओके तर इथं गाडी पार्क केली.